संक्रांत स्पेशल आज आपण खुसखुशीत तिळाची वडी बनवतोय। हिवाळ्यात अशा काही स्पेशल रेसिपीज असतात ज्या आपल्या शरीराला गरम ठेवतात। अशी एक आपली भारतीय रेसिपी आहे जी खूप फेमस आहे आणि फार छान लागते। ती आहे तिळाची वडी। याला गजक देखील म्हणतात। ही वडी मेल्ट इन माउथ आहे। खाल्ल्यानंतर तोंडात विरघळून जाते। घरी बनवायला खूप सोपी आहे। हायजेनिक हेल्दी पद्धतीने आपण घरी तयार करू शकतो। चला तर वेळ कशाला घालवायचा, पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आपण ज्या प्लेटमध्ये वडी सेट करणार आहोत त्याला 1 चमचा तुपाने ग्रीस करून घेऊया। 1 चमचा तूप घालून पसरून घ्यायचं म्हणजे वडी अगदी सहज निघते। ही वडी बनवायला सर्वात प्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवर नॉनस्टिक कढई ठेवली आहे। कढई हलकीशी गरम झाली की त्यात टाकूया 1 वाटी सफेद तीळ। वजनी मोजाल तर 100 ग्रॅम आहेत। मी इथे व्हाईट पॉलिश तीळ घेतले आहेत। तुम्ही बाजारात जे अनपॉलिश तीळ मिळतात तेही वापरू शकता। तीळ खूप हलके असतात। तीळ पटकन करपण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत हलवत राहणं गरजेचं आहे। तीळ भाजायला फार वेळ लागत नाही, शिवाय तीळ खूप भाजायचे नाहीत, नाहीतर खायला कडवट लागतात। हलकेसे फुलून आलेत आणि तडतड आवाज यायला सुरुवात झाली की एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून थंड करून घेऊया। आता सारख्याच कढईत 1 वाटी शेंगदाणे, वजनी प्रमाण 100 ग्रॅम आहेत, मंद गॅसवर भाजून घेऊया। शेंगदाण्यावर काळे डाग आले आणि 2 भाग व्हायला लागले की गॅसवरून बाजूला करून प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या। शेंगदाणे थंड झाल्यावर साल काढून घेतली तर हे आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। त्याच मिक्सरच्या भांड्यात तीळ घालून तीळ पण मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। मिक्सर थोडं थांबून फिरवायचं। सतत मिक्सर चालू ठेवला तर तीळ फार बारीक होऊन तेल सुटतं आणि पेस्ट तयार होते। तीळसुद्धा बारीक वाटून घेतले। यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि 1 चमचा सुंठ पावडर घालायची। हे सगळं मिक्स करायचं। सुंठ आणि वेलची मिक्स करून मिश्रणात घातली म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। गरम गुळामध्ये वेलची सुंठ पावडरचा सुगंध निघून जातो। आता गूळ वितळवून घ्यायचा आहे। कढई गरम झाल्यावर 1 चमचा साजूक तूप घालूया। साजूक तूप घातलं म्हणजे वडीला चमक येते आणि वडी खायला पण खमंग लागते। यामध्ये 2 वाटी गूळ घालायचा आहे। 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तिळाला 2 वाट्या गूळ परफेक्ट आहे। वजनाने हा 100 ग्रॅम इतका आहे। आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। एकतरी पाक वगैरे काहीही करायचा नाही। लो फ्लेमवर मी सतत हलवत आहे। गूळ मेल्ट झालेला आहे। गॅसवर गूळ जर जास्त वेळ ठेवला तर वडी कडक होते आणि गूळ व्यवस्थित शिजवला नाही तरी वडी मऊ होऊ शकते। त्यामुळे यावर सतत लक्ष ठेवायचं आहे। थोडे बुडबुडे यायला लागलेत म्हणजे पाहिजे तसा गूळ शिजलेला आहे। या स्टेजला तीळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण घालूया आणि लो फ्लेमवर हे मिश्रण एकजीव करायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आणि हे थोडं घट्ट म्हणजे गोळा तयार होईपर्यंतच गॅसवर ठेवायचं। त्याला फार शिजवायची गरज नाही। तर आता 3-4 मिनिटात गोळा तयार झाला आहे। वडी सेट होईल इतपत हे घट्ट झालं आहे। गॅस बंद करून ग्रीस करून ठेवलेल्या प्लेटमध्ये ओतायचं। मिश्रण खूप गरम असल्याकारणाने चमच्याने हे व्यवस्थित पसरून घ्यायचं किंवा वाटी पेल्याने एकसारखं करून घेऊ शकता। वरून मी पांढरे तीळ स्प्रेड केलेत। वाटीने हलकेसे प्रेस करा म्हणजे तीळ चिटकून राहतील। आता हे 15 मिनिटं बाजूला ठेवा थंड होण्यासाठी। थोडंसं सेट झालं की पिझ्झा कटरने कट करून घेऊया। तर इथे मी पिझ्झा कटर घेतला, पण तुम्ही सुरीने कट करून घेतलं तरी चालेल। तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करा, डायमंड किंवा स्क्वेअर। मी इथे स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे। कट करताना सर्वात आधी मध्यभागी कट करायचं म्हणजे एकसारख्या वड्या मिळतात आणि थोडं मार्किंग करून मग असं कट करायचं। पिझ्झा कटर व्यवस्थित आतपर्यंत दाबून कट करायचं म्हणजे वड्या एकदम तळापासून व्यवस्थित निघतात।
मिश्रण ओलसर असताना आपण लगेच वडी काढली तर त्याचा आकार बिघडतो, वड्या नीट निघत नाहीत. तर अर्धा तास झाला आहे उलटण्याने वड्या सैल करून घ्या आणि अलगद वडी काढून घ्यायची. हे बघा ना किती सुंदर झाल्या आहेत आपल्या वड्या. यातील एक मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा एकदम खुसखुशीत खमंग अशा आपल्या वड्या तयार आहेत. याची चमकसुद्धा छान आली आहे. या वड्या एकदा बनवून ठेवलात की 1 महिना टिकतात, खूप मस्त लागतात. तर ह्या संक्रांतीला माझ्या या पद्धतीने जरूर करून बघा. 100% तुमच्या देखील वड्या परफेक्ट बनणार आहेत. मला कमेंट करून सांगा तुमच्या वड्या कशा झाल्यात ते. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया शुक्रवारी दुपारी 2 वाजता एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.